नवयुग मित्र मंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या माध्यमातून माजी नगरसेविका स्नेहा आमरे व समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने गेली 2 दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा आज 21व्या वर्षात पदार्पण करत नवरात्रीच्या मंगल प्रसंगी अधिक दृढ झाली आहे. नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती असून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे नवस बोलतात आणि ते नवस पूर्णही होतात. शुक्रवारी देवीची 5वी माळ होती. त्यानिमित्तानं सिंधी समाजाने देवीची महाआरती केली. नवयुग मित्रमंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंडळ सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित घेऊन चालतं. या मंडळात दररोज वेगवेगळ्या समाजाचे मान्यवर येऊन महाआरती करतात. त्यामुळे इथे एकोपाचे वातावरण असून मंडळाचे संस्थापक रमेश आमरे यांचे विभागात सलोख्याचे संबंध असल्याचं जाणवत आहे. या देवीच्या दर्शनाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, भाजप प्रदेशच्या महासचिव माधवी नाईक यांनी उपस्थिती लावली होती. तर ठाणे जेलचे उपअधीक्षक विकास कापडे यांनी आणि अन्य मान्यवरांनीही उपस्थिती लावली. यावेळी उत्तर भारतीय समाजाद्वारा सुंदरकांडचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी उत्तर भारतीय समाजाच्या वतीने सुंदरकांडचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. आभार मानते आणि अभिनंदन करते. गेली अनेक वर्ष आपली इथली जी नाळ आहे लोकांची ती जोडून ठेवण्याकरता वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात. देवीचा उत्सव तर अप्रतिम डेकोरेशन, खूप चांगली सजावट अशा दृष्टीने ते साजरी करत असतात. इथलं सगळं जे आपलं एक हिंदू वातावरण आहे, मग दहीहंडीचा सण असू देत नाही तर नवरात्र असू देत, पण त्या सगळ्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते प्रसन्न ठेवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्याच्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन करते. आणि या निमित्ताने देवीच्या दर्शनाला आले, महाराष्ट्रावर आलेलं जे संकट आहे, अतिवृष्टीचं जे संकट आहे ते दूर व्हावं आणि सरकारच्या सगळ्या मदती वेळेत लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर ह्याच्यातनं सुटका मिळावी अशी देवीचरणी प्रार्थना करते. हम फेडरेशन ऑफ एसोसिएशन ऑफ सिंधीज ऑफ थाने के रिप्रेजेंटेटिव्स हैं. मैं आपको सबसे बड़ी बात ये बताना चाहता हूँ कि हमारी फेडरेशन की स्थापना जो पिछले साल हुई वो आमरे साहब के इनविटेशन के बाद ही हुई. अगर वो इनवाइट नहीं करते तो शायद हमारी फेडरेशन ही फॉर्म नहीं होती. उनका जो इनविटेशन आया लास्ट ईयर कि आके आप कुछ अपने समाज की तरफ से कहें और करें, तो हमने इसलिए लास्ट ईयर प्लान किया कि हम महाआरती करेंगे, जो इस साल भी हुई. लेकिन वो महाआरती की वजह महाआरती करेंगे लेकिन किस बैनर में करेंगे तब वो कंफ्यूजन था. तो हमारी फेडरेशन का स्थापना हुआ आमरे सर के इन्विटेशन के बाद. फेडरेशन ऑफ एसोसिएशन ऑफ सिंधीज ऑफ थाने हमारी एसोसिएशन है जिसमें सब एसोसिएशन के मेंबर हैं. हमने उसके अंडर में लास्ट ईयर सबसे पहला प्रोग्राम जो हमारा हुआ था वो सर के यहाँ महाआरती हुई थी हमारी. उससे हमारे प्रोग्राम चालू है, अभी काफ़ी इस साल में किए. एक काफ़ी बड़ा कार्यक्रम ओपन लेक पे किया जहाँ हमारे 3-4 दिन में 75,000 सिंधी आए थे. हमने अपना श्रेणी सिंध 2.0 किया था. तो मैं शुक्रगुजार हूँ आमरे साहब का कि उनका न्योता नहीं होता तो शायद हमारी फेडरेशन में थी. इस साल भी उन्होंने बड़े मन से, बड़े प्यार से, बड़े लगन से हमको कहा आइए करिए. हमने कहा कोशिश करते, जो सबसे बेस्ट होगा हम करेंगे. धन्यवाद. सर, आप माता जी के दर्शन के लिए आप आज आए हैं. आमरे जी सब समाज को लेके आप इकट्ठे हैं, क्या कहेंगे? उनका जो ये कॉन्सेप्ट है कि ये सिर्फ उनकी नहीं है, सबकी माता है. सब आओ, दर्शन करो और अपना प्रदर्शन बनो. थँक्यू. नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज देवीची 5वी माळ होती. सर्वांना सुख समृद्धी आनंद लाभू दे. आज जसे आमचे राजूभाऊ सिंधी समाजचे ते अध्यक्ष आहेत, त्यांनी जे आज इथे सांगितलं की सिंधी समाज आमच्या मंडळाच्या आमंत्रणामुळे त्यांची स्थापना झाली. मी खूप खूप त्यांचा आभारी आहे की सिंधी समाज असंच सहकार्य आम्हाला राहून द्या आणि सर्व समाज जे बाळा बलुते जसं आपण बोलतो तसे आपले जे विविध समाज आहेत त्यांनी इथे येऊन दर्शन करावं अशी आमची मनोभाव त्यांच्या प्रार्थना असते आणि मंडळाची इच्छा असते. म्हणून मी राजूभाईचा खूप ऋणी आहे की त्यांनी या मंडळाचं नाव घेतलं आणि मंडळाला पुढे प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी आम्हाला आग्रह केला. धन्यवाद. कुठले कुठले समाज आता तुम्ही बघाल की काल कन्नड समाज आला, त्यानंतर केरला समाज आलेले, म्हणजे विविध समाज. आज तुम्ही उत्तर भारतीय समाज आहे, असे 12 समाज आहेत. काही वर्षी आपला एक दिवस वाढलेला आहे. 11 समाज ऑलरेडी होते, आम्ही त्याला ॲडिशनल एक केलेलं आहे. म्हणजे 12 समाज इथे येणार आहेत. आणि रोज तुम्ही बघाल की 2 टाईम भजन असतं, दुपारी एक आणि एक संध्याकाळी एक, असे 2 टाईम भजन असतात. म्हणजे विविध कार्यक्रम असतात आणि
भरगच्च या नवीन मित्रमंडळातर्फे आम्ही कार्यक्रम ठेवत असतो. 29 तारखेला पुन्हा मी सांगतो, 29 तारखेला महिलांसाठी फ्री वेडिंग हे नाटक आपण फ्री ठेवलेलं आहे. तर महिलांनी त्याचा लाभ घ्यावा. सकाळी 11 वाजता काशीनाथ घाणेकर आणि लास्टच्या दिवशी महाआरती आहे, गंगा महाआरती, जी वाराणसीला लोक येणार आहेत आणि ठाण्यामध्ये प्रथमच देवीची आरती करायसाठी ते येत आहेत. तर मी ठाण्यातल्या लोकांना आवर्जून विनंती करेन की महाआरतीचा त्यांनी लाभ घ्यावा. हे सर्व काम करून घेत असते, घडत असतं. आपण फक्त जे भक्त आहोत, भक्तांनी फक्त भक्ती करायची असते. फळाचा विषय, फळ भेटेल की याचा विषय याची वाट नाही बघायची. म्हणून आम्ही सर्वांना एकत्र घेऊन चालतो आणि आम्ही सेवा करत राहतो. तुम्ही बघा की आम्ही 21व्या वर्षात पदार्पण केलं. लवकरात लवकर आम्ही 4 वर्षांनी 25 असेल तर आमचा जल्लोष आणि मोठा असेल.